मराठी सक्तीचा निर्णय पुढे ढकलला जाणार आहे। मराठी शिकण्यासाठी सरकारकडनं आता मुदतवाढ मिळणार आहे। रिक्षा आणि टॅक्सी चालकांना किती मुदत मिळते हे आता उद्या समजणार आहे, कारण उद्याच्या बैठकीमध्ये मुदतवाढी संदर्भातला निर्णय होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय। तर मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आम्ही ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मुदतवाढ दिलेली नाही, परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ। फक्त उद्या आमची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे करू। एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे, पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मग मुदतवाढ संपणार नाही। कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 1 वर्षाची मागितलेली आहे। शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल हो, फक्त ही राजकीय घोषणा नको। उद्या जर 3 महिने झाले, 6 महिने झाले आणि कोणी मराठी बोललाच नाही तर आम्हाला शेवटी पकडणार सर्वसामान्य जनता हे आम्हाला। आमचं आता आरटीओच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली, कारण मला कळलं पाहिजे ना, शेवटी त्यांनी मुदत वाढवली, आपल्याला हे राजकीय काही घोषणा आहे आणि त्यामुळे आपण आता त्यांना म्हणजे त्यांचं समाधान करण्यासाठी त्यांना मुदतवाढ वगैरे द्यायची अशी भूमिका बिलकुल नाही। मी आता त्यांना शब्द काही दिलेला नाही आहे। उद्या आरटीओच्या सगळ्या 59 आरटीओची मी बैठक बोलवलेली आहे सकाळी 10:30 वाजता आणि त्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ। त्यांनी मुदतवाढ जर मागितली असेल, मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे, तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत, तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही। दरम्यान या संदर्भात थोड्या वेळापूर्वी आम्ही संजय निरुपम आणि शशांक राव यांच्याशी फोनवरून संपर्क साधला होता। त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। हा, सरकार खूपच सकारात्मक आहे आणि आम्ही जेवढे लोक मीटिंग मध्ये होतो तकरीबन सर्वांनी एकच निवेदन केलं की परमिट रद्द करण्याची जो तुमची अट आहे तो परत घ्या आणि तो रद्द करा। तुम्ही परमिटच्या ऐवजी तुम्ही तुमच्या अट रद्द करा आणि मराठी भाषाचा ज्ञान सर्वांना झालाच पाहिजे, याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करू। पण 1 मे पासून समजा तुमच्या व्हेरिफिकेशन ड्राईव्ह मध्ये कोणी फेल झाला तर त्यांच्या तुम्ही लायसन्स रद्द करणार, परमिट रद्द करणार, बॅज रद्द करणार, तो चुकीचा एक वाटतो, अन्यायकारक वाटतो। ते सहमत झाले, त्यांनी सांगितलं की हो आम्ही अग्री करतो ना, उद्या एक जो परिवहन विभागचे सर्व मोठे मोठे पदाधिकारी बरोबर बसून एक घोषणा करतो, म्हणजे एक 6 महिन्याचा वेळ आम्हाला द्या आणि सर्वांना द्या असा मागणी होती आणि ते बहुतेक सहमत आहेत। हा प्रश्न मराठी भाषेचा आहे, कळलं का? आणि जे मागतोय तुम्ही याला सक्ती असं म्हणताय, परंतु प्रत्येक ह्या देशाची भाषावर प्रांतरचना झालेली आहे, लक्षात घ्या। त्यामुळे याला सक्ती म्हणणं नाही, जे आहे ते नियम असल्या ते नियमांनी मागतायत, हे कायद्यानी मागतायत। सक्ती किंवा बळजबरी केव्हा असते की बाबा हे नाहीच आहे नियमात, हे नियमामध्ये आहे, त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन करत नाहीये। बघूया आता उद्या काय होतं, नाहीतर नक्की राजसाहेब त्यांची भूमिका जाहीर करतील।